महाराष्ट्र एकीकरण समितीचा कबूतर विरोधी आंदोलनाचा पवित्रा, पोलिसांकडून अद्याप आंदोलनाला परवानगी नाही. कबूतरखान्याच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी. तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती देणार अहवाल. कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. हायकोर्टाच्या आदेशाची कबूतरप्रेमींकडून पायमल्ली. दादरमध्ये रहिवाशांकडून इमारतीच्या छतावर कबूतरखाना सुरू. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठकांचा धडाका. राज्यातील गणेशोत्सव आणि प्रशासनाच्या उपाययोजना तसंच इतर बाबींवर चर्चा. सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक राहणार बैठकीला उपस्थित. लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपली इथली जागा कुठली उत्तर पश्चिम अमोलची ही चोरलीच. उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. अमोल कीर्तीकरांची मुंबई उत्तर पश्चिमची जागा चोरल्याची टीका. कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही. 15 ऑगस्टला मांसाहारावर बंदी घालण्याच्या काही पालिकांच्या निर्णयांवर अजित पवारांची प्रतिक्रिया. 5 वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान सुरू होऊ शकते थेट विमानसेवा. पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यापूर्वी दोन्ही देशांमधील चर्चा अंतिम टप्प्यात. आणि माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीकडून समन्स. बेटिंग ॲप प्रकरणी दिल्लीतील मुख्यालयात आज सुरेश रैनाची होणार चौकशी. तुळजाभवानी मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची कार देखील अडवली. जितेंद्र आव्हाडांनी तुळजापूर मंदिर विकास आराखड्याबाबत आढावा घेतला. आव्हाडांनी गाभारा दुरुस्तीच्या कामाला विरोध करत या कामाची पाहणी केली. शासकीय विश्रामगृहात भोपे पुजारी आणि पुजारी मंडळींशी चर्चा देखील केली. कोणत्याही परिस्थितीत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही अशी आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाडांनी घेतली. ज्या पायऱ्यांवरून छत्रपती शिवाजी महाराज गेले त्या पायऱ्या आणि देवीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला. तुळजाभवानी मंदिरासमोरील गोंधळानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोलीस स्टेशन बाहेर एकत्र जमले होते. केंद्र सरकारकडून कॅबिनेट बैठकीत आज 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 4 नवीन सेमीकंडक्टर प्रोजेक्टला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. लखनौ मेट्रोचा फेज 1B 4 ते बसंत कुंज मार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातील 700 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्पही मंजूर करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. मात्र या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले गैरहजर होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीने आज दुसऱ्या दिवशी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव, कळंब आणि बाभुळगाव या तालुक्यांचा दौरा केला. कळंब तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्यानं समिती प्रमुख सुनील शेळके भडकले आणि या गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. गेल्या 10 महिन्यांपासून राज्यातील कुठल्याच आमदारांना निधी नसल्याचं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं. दरम्यान पुढे निधी मिळणार असल्याचंही ते म्हणाले. लंडनमधून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येते. महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयात प्रदर्शित होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी याबाबत विनंती केली होती आणि हातमागावरच्या वस्त्रांच्या प्रदर्शनासाठीही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांची भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. शरणू हंडे अपहरण प्रकरणातील 7 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या 7ही आरोपींची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
दादर परिसरातच अनधिकृतपणे इमारतीच्या छतावर कबूतरखाना सुरू करण्यात आला. दादर परिसरातील कबूतरखाना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले असताना हा अनधिकृत कबूतरखाना सुरू करण्यात आला. स्थानिक लोकांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय, तरीही कोणत्याही पद्धतीनं या कबुतरांना खाणं दिलं जातं. कबूतरखान्यांविरोधात आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दादर पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली. जैन गुजराती मारवाडी समाजाने 4 ऑगस्ट रोजी आंदोलन केली आणि त्यांना नोटीस का बजावली नाही असा सवाल मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उद्या होणाऱ्या कबूतरखान्याच्या विरोधात आंदोलनात मनसे सहभागी होणार नाही. समितीच्या वतीने कोणीही मनसेला संपर्क केला नाही, त्यामुळे तुर्तास आंदोलनात सहभागी होण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही कबुतरांच्या बाबतीत सुरू असलेलं भूतदयेचं राजकारण लोकांच्या जीवाशी कसं येऊ शकतं याबद्दल भाष्य केलंय पक्षीप्रेमी डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी. मानवी वस्तीबाहेर कबूतरखाने शिफ्ट करा असं डॉक्टर गंगवाल म्हणाले. कल्याण डोंबिवली पाठोपाठ नागपूर आणि मालेगावमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटणची दुकानं बंद राहणार आहेत आणि या महानगरपालिकांनी परिपत्रक काढत चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्व कत्तलखानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूरच्या प्राचीन मुरलीधर शिवालय मंदिराजवळ उभारण्यात येणाऱ्या अम्मा चौक स्मारकाला पुरातत्व विभागाने आक्षेप घेतला. याबद्दल महापालिका आयुक्त विपिन पालिवाल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 7 दिवसांच्या आत बांधकाम आणि सौंदर्यीकरण हटवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत सहारेला तडीपार घोषित केलं. विक्रांत सहारेवर गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे दाखल असल्यानं ही कारवाई करण्यात आली. नवी मुंबईच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या 40 ते 50 वर्ष जुन्या मराठी सामाजिक संस्था संपवण्याचा घाट नवी मुंबई महापालिकेने घातला होता. याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी या सामाजिक संस्थांना पाठिंबा देत विराळी विदा कायमस्वरूपी जागा देण्याचे निर्देश महापालिकेला दिले. बारड पश्चिमेतील भुजाळे तलावाच्या गेटवर लावण्यात येणाऱ्या नावाच्या फलकावरनं राजकारण तापलं. भुजाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम शिवसेना उभाटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निधीतून पूर्ण झालं. मात्र काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या नावाचा फलक गेटवर लावल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. दहिसर टोल नाक्याच्या सिग्नलवर वाहतूक पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली. व्हॅन चालकाला मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मनसेनं वाहतूक शाखेत हे आंदोलन केलं. पुणे जिल्ह्यातील पाईट पापळवाडी परिसरात चांदूस घाटातून जाणारी एसटी बस अचानक मागे सरकली आणि यावेळी अपघात होता टळला. चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. भीषण अपघाताचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहिल्यानं प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. धुळे जिल्ह्यात कांद्याला 600 ते 1100 रुपये दर मिळतो आणि यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. सातत्यानं दर घसरत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले. दरम्यान 1500 रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. जळगावच्या धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गिरणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली. धुळ्यात धर्मांतरणाचा बनाव करून दुसरं लग्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलंय. धुळे जिल्ह्यात खोटं धर्मांतरण केल्याच्या आरोपात बडतर्फ केल्याची ही पहिलीच कारवाई आहे. इंदापूरमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्कश आवाजाने नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. अकोल्यात असंघटित कामगार संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजना टप्प्याटप्प्याने बंद होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. घरकुल समितीने कराड पंचायत समितीवर मोर्चा काढलाय. घरकुलचे रखडलेले हप्ते देण्याची मागणी करण्यात आली आहे. तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं टर्मिनल 1 आणि 2 वर विद्युत रोषणाई करण्यात आली. तिरंग्याच्या रंगामधील ही रोषणाई पाहण्याकरता नागरिक गर्दी करताना दिसत होते. नागपूरमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी कुंजर भाजी, भुई आवळा भाजीसह विविध भाज्या महोत्सवात उपलब्ध होत्या. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील 51 शेतकरी गट आणि महिला शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
सूरज, क्या हुआ? आजकल वॉक पे नहीं आ रहे हो? कुछ दिनों से इनके जोड़ों का दर्द बहुत बढ़ गया है। आपको चाहिए सिर्फ अमृत नोनी ऑर्थो प्लस। ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। अमृत नोनी ऑर्थो प्लस। बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी? वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. थांब बुद्धू. काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात. ओह, तुला कळलं ना? रिलॅक्स. पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा. आईची छकुली, बाबाची बाहुली, आवडती सर्वांची राणी या घरची. प्रत्येक घरात, प्रत्येक मनात अमूल ताजा, नेहमीच फ्रेश. राणी या घरची. डोकेदुखी सताविणार कोणाकडून. डोकेदुखी लपवू नका, मिटवून टाका. न्यू सॅरिडॉन हिचा ट्रिपल ऍक्शन फॉर्म्युला काम सुरू करतो फक्त 5 मिनिटात. आणि आता पुन्हा एकदा ब्रेकनंतर सुपरफास्ट 100. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या केली. समाधान कुळी असं आरोपीचं नाव असून त्याने वडिलांच्या पोटावर विळ्याने गंभीर वार करत हत्या केली आणि या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जालना तालुक्यातील वंजार हुंबरद इथल्या एका तरुणीचा रात्री 2 वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी सकाळी 4 वाजता अंत्यविधी उरकून घेतला आणि त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह 2 भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आता वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बाबा बस गेली? माहित नाही. बाबा बस येते आहे का? माहित नाही. लाईव्ह बस ट्रॅकिंग साठी रेड बस करा. हा टाइमपास स्किप करा. मुंग्या येत होत्या, घाम येत होता, जोर बैठका पायाला काढायला मला ताकद नव्हती. अमृत नोनी D+ घेतल्यापासून माझी मनस्थिती चांगली झाली. रात्रंदिवस जरी भजनं असली तरी मला थकवा येत नाही. शीर्षासन करतो, ताकद वाढली मला. अमृत नोनी D+ कंपनीला आम्ही विसरणार नाही. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी D+ शुगर फ्री टॉनिक. तू हे बघून पैसे भरलेस? अरे, नव्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी करायचा असतो होमवर्क. याने एक्सपर्ट ऍडवाइस सुद्धा आपल्या मित्रांकडून घेतली असेल. 1 मिनिट, एक चुकीचा निर्णय लाईफ बदलू शकतो. इम्प्रेसिव्ह हा. कसं? सगळे ऑप्शन्स बघितले, रिसर्च सुद्धा केला आणि एक्सपर्ट ऍडवाइस पण घेतला. मॅजिक ब्रिक्सचे मॅजिक होम्स नव्या प्रोजेक्टचा एन्सायक्लोपीडिया. बाबा, एक योग्य निर्णय सुद्धा लाईफ बदलू शकतो. मॅजिक ब्रिक्स, आता बदला, लाईफ बदला. आणि आता ब्रेकनंतर सुपरफास्ट 100. मुंबईच्या कांजूरमार्ग विभागात एका 3 वर्षीय मुलाच्या अंगावरनं कार गेल्यानं हा मुलगा गंभीर जखमी झालाय. ओम कनुजिया असं या मुलाचं नाव असून सायनच्या टिळक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनाला निघालेल्या महिलांच्या वाहनाचा अपघात झाला आणि या अपघातात 40 महिला या वाहनात 40 महिला होत्या आणि त्यापैकी 10 महिलांचा मृत्यू झाला असून 25 महिला भाविक ज्या आहेत आणि त्याचबरोबर 2 लहान मुलांची प्रकृती जी आहे ती गंभीर जखमी आहे. नागपूरमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आणि यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.